तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहे ना? तर मंडळी, आज आपण जाणार होतो म्हणजे पेन हमरापूरमध्ये. तर तिथे जाऊन आपण बघणार आहोत ते म्हणजे मागच्या व्हिडिओ सारख्या 3 ते 4 फुटाच्या गणपती मूर्त्या आणि गौरी. तर चला मंडळी, पुन्हा एकदा जाऊया तो म्हणजे श्रीराम कला केंद्रमध्ये आणि तिथे जाऊन बघूया की नवीन नवीन मूर्त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या. तर चला तिथे जाऊन बघणार तो म्हणजे ट्रेंडिंग मूर्त्या आणि तिथलं भाव आणि रेट. तर इथे बघताय मंडळी तुम्ही पेन दादरचा ब्रिज बघताय तुम्ही आणि बघा ब्रिज बघताय तुम्ही, किती सुंदर असा व्ह्यू आहे बघा. हा बघा, एकदम मस्त असा व्ह्यू बघताय तुम्ही. आपले हे जे मोठे गणपती मूर्ती आहेत ते कुठे कुठे जाणार आहेत? हे बाहेर देशात सगळे सर्व करा. तरी कुठे? बँगलोर, म्हसूर, हैदराबाद. अच्छा, आणि ही जी सर्वात मोठी मूर्ती ही कुठे जाणार आहे? हे बुक झालेले आहे इथे. आठवत नाही मला, पण ते झालेले आहे. बुकिंग आहे, ऑलरेडी बुकिंग आहे. 15 फुटाचा गणपती. तर बघा मित्रांनो, तुम्ही 15 फुटाचा गणपती बघताय आणि सर्व आहे ना बिग साईज म्हणजे मोठे गणपती आहेत. आणि त्या समोर बघा दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती बघताय तुम्ही. तर चला जाऊया आता आतमध्ये आणि कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत ना ते बघूया. तर मंडळी, आता आपण आहे ना 4, 4.5 ते 5 फुटाची गणपती मूर्ती बघणार आहोत. तर चला दाखवते तुम्हाला कोणकोणत्या आहेत त्या. बघा मंडळी, मुकुट बघताय तुम्ही देवाचा, बघा किती सुंदर आहे बघा. आणि चेहऱ्यापट्टी बघा, आणि मूर्ती आहे ना 4, 4.5 फुटाची आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही, खूप सुंदर सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. 4 फुटाच्या आहेत मस्त अशा. आणि देव बघा सिंहासनावर विराजमान आहे कलर मध्ये. आधी बघली की तुम्ही मस्त असा लाल धोतर आहे बघा. बैठक बघा देवाची, सुंदर अशी बैठक आहे. आणि इथे बघता तुम्ही दुसरी मूर्ती पिंक कलर मध्ये, पेटा आहे पिंक कलर मध्ये मूर्ती बघा. ते ना 4 ते 4.5 फुटाची आहे बघा. सुंदर अशी मूर्ती. बघताय तुम्ही सेम पोझिशन आणि सेम, फक्त कलर वेगळा आहे. ते बोललो ना तुला, आता 2-3 बुक होणार ते गणपतीच भाजी आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथे बघता तुम्ही दगडूशेठ हलवाई. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. गुलाबी कलर मध्ये धोतर वगैरे आहे देवाचं. राम लल्ला दिलेला आहे बघा मस्त असा. हे बघा सुंदर असं लुक दिलेलं आहे. मला कुठल्या कलर किंवा वेगळ्या पोझिशन मध्ये पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असा देखावा पाठीमागे केलेला आहे बघा मस्त असा. आणि देवाचा धोतर वगैरे बघताय तुम्ही, पिवळ्या कलर मध्ये आहे मस्त.
इथे बघा मंडळी 3.5 फुटामध्ये मूर्ती आहे आणि किती सुंदर आहे बघा. एकदम मस्त आणि दागिन्याने सजलेली आहे. आणि इथे बघा जी पांडुरंगाचा मुकुट आहे ना तो देवाच्या कपाली कोरलेला आहे बघा, मस्त असा. आणि धोतर वगैरे एकदम सुंदरपणे सजवलेला आहे बघा, एक नंबर. या सर्व मूर्त्यांपैकी मला ही मूर्ती थोडी अलग वाटली. आणि इथे बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही, लंबोदर रूपात देव बसलेला आहे. धोतर वगैरे बघा मस्त साधा सिंपल. आणि लुक बघा देवाचं, कलर काम बघा, स्किन कलर बघा, दागिन्याने जिथे पाहिजे ना तिथे मडवलेला आहे. एकदम मस्त असा लंबोदर रूप आहे बघा. इथे बघताय मंडळी एक युनिक आणि नवीन टाईप मध्ये देव बाप्पा बघताय तुम्ही. आणि बघा बालमूर्ती आहे मस्त. देवाला धोतर वगैरे दागिने वगैरे जिथे पाहिजे ना तिथे सजवलेलं आहे देवाला. डोल्यांची आखणी वगैरे बघा, दागिने बघा जिथे जिथे मडवलेले आहेत. आणि देव आहे ना झोल्यावर झोके घेतो असं वाटतंय बघा. पालना पण हलवला ना बघा कसं देव झोके घेते बघा. इथे बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही, पेशवा टाईपमध्ये सेम आहे. मूर्तीची साईज मोठी आहे. आणि बघा धोतर वगैरे ड्रेसिंग वगैरे थोडी अलग आहे बघा, पेशवा टाईपमध्ये. आणि इथे आहे ना देवाला तुम्ही झोका घेऊ शकता. आणि हा जो झोका आहे ना तुम्ही खोलून घरी नेल्यानंतर बसवू शकता, असा तो झोला बनवलेला आहे बघा. इथे बघताय मित्रांनो तुम्ही सर्वांची लाडकी आणि 2024 ची ट्रेंडिंग मूर्ती बघताय तुम्ही, राम लल्ला. हे बघा किती सुंदर आहे बघा मूर्ती. हे बघा जवळून बघा, जसं काही श्रीराम तुमच्या समोरच आहेत असं वाटतंय. हे बघा कला केंद्र कारखान्याचं पण नाव श्रीराम कला केंद्र. आणि बघा कारखान्याचं पण नाव आहे ना श्रीराम कला केंद्र आहे. आणि नावाला शोभल अशीच मूर्ती बनवलेली आहे बघा, मस्त अशी. ही बघा मित्रांनो सेकंड मूर्ती बघताय तुम्ही. आणि ही मूर्ती आहे ना स्पेशली दागिन्यात मडवलेली आहे. आणि ती जी मूर्ती आहे ती दागिन्यात मडवलेली नसून सुद्धा एवढी सुंदर दिसते बघा. हे एवढा डिफरंट आहे. जर कोणाला जर आवडली असेल ना ती किंवा ही, दोघांमध्ये चॉईस करा आणि दादांशी कॉन्टॅक्ट करा. गौरी बघताय मित्रांनो. आणि गौरीचा लूक बघा कसा आहे, देवीचा लूक बघा कसा आहे. कोलिंबाई आहे बघा, मस्त अशी काय बोलतात ते पातळ, जुन्या काळात पातळ बोलायचे आणि आता आपण बोलतो ते म्हणजे लुगडं बघा. पैजण वगैरे मस्त आणि दागिन्यामध्ये मडवलेली आहे बघा. आणि डोक्यात आहे ना गुलाबाची वेणी घातलेली आहे. कोलनी लूक आहे बघा, मस्त अशी गौरू सजवलेली आहे. आणि एक नंबर बघा पाटावर बसलेली आहे. इथे बघताय मंडळी दुसरी गौर बघताय, सेम कलर सेम सर्व आहे, फक्त लूक वेगळा दिलेला आहे, दागिने वगैरे वेगळे दिलेले आहेत आणि पोझिशन वेगळी दिलेली आहे बघा. स्किन कलर बघा एकदम जसं काही समोरच आपल्या जशी काही गौर बसलेलीच आहे बघा. आणि आपल्याशी बोलते असं वाटतंय बघा, मस्त अशी. मंडळी बघताय तुम्ही आपल्या समोर आहेत ना काका आहेत. काका तुमचं नाव सांगा. अरुण म्हात्रे बघताय तुम्ही. आणि काका कधीपासून आपण इथे काम करता? आता वर्ष व्हायला आहे. तर काकांना आहे ना इथे वर्ष व्हायला आले. आणि काका मला सांगा की आपले ज्या मूर्ती आहेत त्यांची स्टार्टिंग प्राइस किती आहे? जशी मूर्ती असेल ना तसा रेट आहे. जर तुम्हाला मोठी मूर्ती पाहिजे असेल तर रेट जास्त येईल आणि छोटी पाहिजे असेल तर छोटा रेट येईल. तर यावर्षी कोणत्या ट्रेंडिंग मूर्त्या असतील तरी? यावर्षी सजावटच्या जास्तच सजावटच्या आहेत का? तर आणि जर इथे यायचं असेल आपल्या दुकानावरती तर कसं यायचं? गोवा हवे हमरापूर फाटा. तर मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर हमरापूर फाट्यावरून
दादांच्या 2 किलोमीटर फक्त. 2 किलोमीटर वरती दादांच्या शॉपचं नाव तुम्ही बघितलं ना तर पहिल्यांदा तुम्हाला भेटेल तो म्हणजे निसर्ग कला केंद्र. हे बघा इथे ट्रान्सफॉर्म आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळच हे बघा राईट साईडला आहे ना आपला शॉप आहे. हे बघा. तर मंडळी तुम्हाला जर कुठली मूर्ती आवडली ना तर नक्कीच दादांशी कॉन्टॅक्ट करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.